नमस्कार, आता आपण आहोत धुळे बस स्थानकावर। या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी जो हा रिक्षा स्टॉप आहे, हा रिक्षा स्टॉप खूप वर्षापूर्वीचा रिक्षा स्टॉप आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की हजारो संख्येने या ठिकाणी रिक्षा लागलेल्या असतात। मुळात या शहरामध्ये किती रिक्षा आहेत ते आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगणार या रिक्षा, या शहरामध्ये किती रिक्षा चालक आहेत? कमीत कमी 22,000 रिक्षा आहे साहेब. रिक्षा चालक आहे 24-25,000 चालक आहे. दादा, 24-25 हजार रिक्षा चालक असताना देखील आपण आता आपल्याला या संदर्भात माहिती आहे का की आता काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी जी योजना लागू केली, जी धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणून ऑटो रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी योजना म्हणून जी लागू करण्यात आली, या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का? आता परवा आम्हाला आरटीओ साहेबांनी या गोष्टीची थोडी माहिती देऊन गेले, पण ती आमच्या लक्षात काही आली नाही एवढे. मग ते बोलले की तुम्ही आरटीओ ऑफिसला मीटिंगला या, आम्ही तुम्हाला समजावून सांगू. म्हणजे अद्यापर्यंत या लोकांना म्हणजे पूर्णतः माहिती मिळाली नाहीये। खऱ्या अर्थाने आटू साहेब या ठिकाणी आले होते, मात्र अशा परिस्थितीमध्ये आता याची संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। मुळात ही योजना 1 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे, मात्र ती आता कधी आपल्यापर्यंत येईल याचे काही शाश्वती अजून दाखल नाहीये। मात्र ज्या प्रकारे लोक धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी योजनेमार्फत आपण म्हणजे जे 65 वर्ष जे वयोवृद्ध जे व्यक्ती चालक असतील यांना 10,000चं मानधन मिळणार आहे। मुळात म्हणजे ते नोंदणीकृत असले पाहिजे, मुळात हा विषय आहे। आणि त्याच प्रकारे ज्या 18 ते 40 वयोगटातील जे चालक असतील त्यांना श्रम योगी दान योजना म्हणून जी येते, त्या योजनेच्या माध्यमातून देखील त्यांना एक आर्थिक लाभ होणार आहे। आता या संदर्भात आता हे आपल्या धुळे शहरामध्ये जे प्रकारे 22,000 जे रिक्षा चालक आहेत, तर नेमकं या लोकांना कितपत या मोबदला याचा फायदा होतो ते पाहणे ते महत्त्वाचं ठरेल. मित्र सामान्याचा आवाज.